नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजय कुंभार। मित्रांनो, आपला उपक्रम आहे फ्री क्लास। मित्रांनो, आपल्या फ्री क्लास मध्ये आजचा टॉपिक आहे त्रिकोणी संख्या। आता मागील टॉपिक कुठला झाला आपला, तर संख्या चॅप्टरवर आपला टॉपिक झालेला होता। आता बघा, त्रिकोणी संख्येचं सूत्र काय मित्रांनो, n कंसात n अधिक 1 भागिले 2 ही त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे। आणि शॉर्ट मध्ये काय, त्रिकोणी संख्या ज्यावेळेस काढायची असेल आणि पाया दिला असेल तर पुढील संख्या घेणे, काय म्हणायचं त्याला, पुढील संख्या घेणे, बरोबर आहे। तर मित्रांनो, हे सूत्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण। आता बघा, 28 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा। म्हणजे पाया दिलेला आहे आणि काय काढायचं आहे आपल्याला, त्रिकोणी संख्या काढायची आहे। तर बघा, n कंसात n अधिक 1 भागिले 2 हे सूत्र आहे। आता हे सूत्र काय, n म्हणजे काय मांडायचं, हे पाया किती दिलाय 28, तर सूत्रात मांडायचं। तर 28 गुणिले कंसामध्ये 28 अधिक 1 भागिले 2, मग किती, 28 गुणिले 29 भागिले 2, बेक बे बेचोक 8, मग 29 गुणिले 14, 9 चौक 36, हातच्याला 3, 4 दुने 8, 8 आणि 3 11, 0, 9 एके 9, बेके बे, सर्वांची बेरीज, तर किती बेरीज झाली, 6, 10, हातच्याला 1, तर 406। तर त्रिकोणी संख्या काय आली, त्रिकोणी संख्या बरोबर 406 तुमचं उत्तर आलेलं आहे। मित्रांनो, ही सूत्रानुसार आता बघा, आपण ज्यावेळी त्रिकोणी संख्येचा पाया दिला असेल आणि त्रिकोणी संख्या काढायची असेल तर काय करणार, 28 च्या पुढील संख्या 29 घेतली तरी चालते, भागिले 2 करा, म्हणजे काय मिळणार तुम्हाला, 407 उत्तर मिळणार आहे। तुमची जास्त प्रॅक्टिस झाल्यानंतर ती तुम्हाला ऑटोमॅटिक समजा सूत्राची काय गरज पडणार नाही। चला पुढे जाऊ आपण। नेक्स्ट बघा, आता 43 हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे, तर त्रिकोणी संख्या काढा असा प्रश्न आहे। मग तीच आता तुम्हाला सूत्र सांगितले, सूत्राचे सारखं सोडणार। 43 च्या पुढील संख्या काय येणार आहे, 44, बरोबर। तर बघा, भागिले 2, बे बे 2 4, बे 2 4, कसं होणार, 43 गुणिले 22, 3 दुने 6, 4 दुने 8, 0, 3 दुने 6, 4 दुने 8, यांची काय होणार बेरीज, 6, 8 आणि 4, 8 आणि 6 14, हातच्याला 1, तर किती आलं रे, 946। तर त्रिकोणी संख्या काय आली आपली, त्रिकोणी संख्या बरोबर 946। आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न काय बनवून देतो, समजा तुम्ही काय करा, हा प्रश्न लिहून घ्या। या 43 च्या ऐवजी मी तुम्हाला देतो 92, तर ह्या 92 त्रिकोणी संख्येचा पाया आहे, तर त्रिकोणी संख्या काढा, हे नवीन प्रश्न बनलेला आहे। याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सोडवा, म्हणजे मला समजेल की बा कोणते विद्यार्थी अभ्यास पूर्ण करतात किंवा दररोज आपला सिरीज पाहतात। ठीक आहे, पुढील प्रश्न पाहूया। त्रिकोणी संख्या दिली असता पाया काढणे सर्वात महत्वाचं आहे। काय बाबांनो मित्रांनो, त्रिकोणी संख्या दिली असता पाया काढणे। आता आपण काय काढत होतो मागील गणितामध्ये, की पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढत असतो। म्हणजे आता दुसरा प्रकार आहे आपला। दुसरा प्रकार कसा सोडवणार बघा। आता बघा, त्रिकोणी संख्या दिली, बरोबर, पाया शोधायचा आहे। ह्या 153 ची काय करणार तुम्ही, दुप्पट करायची। काय करायची, दुप्पट, गुणाकार करा, 3 दुने 6, 5 दुने 10, 10 हातच्याला 1 आणि बेके बे 3, 306, बरोबर। आता बघा, आपलं सूत्र काय रे मित्रांनो, त्रिकोणी संख्या n कंसात n अधिक 1 भागिले 2, बरोबर आहे, हे सूत्र आहे। आता लक्ष द्या, आता तुम्हाला पाठीमागचं वर्गमूळ का पुढील वर्गमूळ घ्यायचं ती समजत नसते, बरोबर आहे। पण त्रिकोणी संख्येचं सूत्र तुमचं पाठ आहे असं गृहीत धरतो मी।
ही अधिक म्हटलं की काय म्हणायचं, पाठीमागील वर्गमूळ संख्या घेणे, पाठीमागील वर्गमूळ संख्या घेणे. आता बघा 306च्या पाठीमागील वर्गमूळ संख्या काय तरी बाबांनो 256. किती ती 256. मग किती 256 मित्रांनो 306 289 सॉरी 306 तर किती आहे 289. 89 कितीचं वर्गमूळ आहे रे बाबांनो 17चं वर्गमूळ आहे. तर पाया किती आपला आला, पाया बरोबर 17 आलेला आहे. पुढील प्रश्न बघूया आता बघा. नेक्स्ट 231 ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया काढा. आता बघा तीच पद्धत आपली 231 गुणुले 2 बरोबर बे के बे बेत्रिक 6 बेदुने 4 किती आले बाबांनो 462. 462च्या अलीकडील वर्गमूळ संख्या किती येणार सांगा बर. आता बघा ह्याचा वर्गमूळ ओळखायची पद्धत तुम्हाला सांगतो बघा. आता 484 कितीचा आहे बाबांनो 441 484 22 मग 441 कितीचा आहे तर 21चा वर्गमूळ आहे. तर अलीकडलं घ्यायचं म्हणलं 441 तर कितीचा येणार बाबांनो 21. काय उत्तर येणार तुमचं 21. तर मित्रांनो मग पाया किती आला, हा पाया आलेला आहे 21. 441 484 पुढे जाते आपल्याला पाठीमागली 462च्या अलीकडली 441 येणार. पुढं 462च्या पुढे 22 घ्यायची नाही 441 घ्यायची बरोबर. पुढील प्रश्न नेक्स्ट 105 ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढील 8वी त्रिकोणी संख्या काढा. आता हे प्रकार बदललाय मित्रांनो. नंतर म्हणल्यानंतर पुढील किंवा नंतर काय वापरणार चिन्ह तुम्ही मित्रांनो अधिक वापरायचं. काय वापरायचंय अधिक. आता बघा कसं करणार मग. आता त्रिकोणी संख्या दिली असता आपण त्रिकोणी संख्येला कितीने गुणतो 2 ने गुणतो. तर गुणाकार करा 5 दुने 10 आणि बे के बे 210 आलं बरोबर आहे. मग या 210च्या अलीकडले वर्गमूळ सांगा बरं कुठले. लय डोकं चालवायचं नाही, जास्त आपण वर्गमूळ लिहून काढायचं काय टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा 200 आता किती आलं. आता ह्याचं बघा 169 कितीचा आहे बाबा 13चा आहे बरोबर. 196 कितीचा आहे बाबा 14चा आहे आणि 225 कशाचा आहे बाबा 15चा. म्हणजे तुम्हाला वर्गपाठ आवश्यक आहे. पण आता काय करणार तुम्ही 210 मध्ये 196 आलं बरोबर आहे. मग 196 कितीचा आहे बाबा 14चं वर्गमूळ आहे तर 14 पाया आलेला आहे. परंतु या 14च्या पुढील 8वी त्रिकोणी संख्या म्हणते. म्हणजे काय करणार तुम्ही या 14 मध्ये ही 8 अधिक केल्यानंतर शिल्लक किती झालं बाबांनो 14 अधिक 8 तर तुमचं 14 8 22 बरोबर. काय आलं 22 आणि या 22च्या पुढील संख्या काय येणार आहे 23 भागिले 2 करा बे के बे 11 आलं. 11 ने गुणायचं म्हणल्यानंतर आपण कसं 3 5 आणि 2 डायरेक्ट मग काय येणार आहे बाबांनो तर 253 संख्या निघणार आहे. कुठली संख्या निघणार आहे 253. आता पुढील प्रश्न बघूया. बघा आता मित्रांनो बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये 100% लिहायचं आहे. कशामध्ये लिहायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. भेटूया पुढील आपल्या डे मध्ये. आपल्या सिरीज चालूच राहणार आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. जय हिंद.